शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो किसानमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आज आपण आपल्या डाळिंब बागेची छाटणीला सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे. छाटणी करत असताना जो मी आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ टाकलेला होता त्या पद्धतीने आपल्याला छाटणी करायची आहे. अशा पद्धतीने पूर्ण झाडे आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहे, जेणेकरून प्रत्येक मेन काडीपर्यंत, प्रत्येक डोळ्यापर्यंत आणि प्रत्येक आपल्या झाडाच्या काडीपर्यंत सूर्यप्रकाश हा पोचला पाहिजे. प्रत्येक आपलं झाडे मोकळं असलं पाहिजे, जेणेकरून आपण ज्यावेळेस फवारणीचं नियोजन करणार आहोत किंवा पावसाळ्यामध्ये जो आपला बहार जाणार आहे त्यावेळेस आपल्याला पूर्णपणे झाडावरती कव्हरेज त्या ठिकाणी भेटलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला छाटणी करून घ्यायची आहे. रिफिल काडीपर्यंत छाटणी करायची आहे, जास्त डीप छाटणी आपल्याला करायची नाही आहे. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये छाटणी सुरू आहे. मागच्या 2 वर्षापासून आपले डोंगरभाऊच आपल्या डाळिंब बागेची छाटणी करत आहे. डोंगरभाऊ, आपला नंबर सांगा, जेणेकरून सर्व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी छाटणीसाठी मदत होणार आहे. 78 22 97 68 25. तर आपल्यालाही व्यवस्थित डाळिंब बागेची जर छाटणी करायची असेल तर आपण या नंबरवरती संपर्क करू शकता. डाळिंब बागेमध्ये सगळ्यात महत्त्वाची आपली छाटणीच असते. जर आपण छाटणीमध्ये जर चुकलो तर पुढचा पूर्ण बहार व्यवस्थापन आपलं त्या ठिकाणी चुकणार आहे आणि बहार व्यवस्थापनासाठी अधिकची मेहनत आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आपल्याला छाटणी अतिशय काळजीपूर्वक आणि व्यवस्थित त्या ठिकाणी करून घ्यायची आहे. जशी आपली आज ही छाटणी पूर्ण होणार आहे, तर छाटणी झाल्याबरोबरच आपण 0.5% बोर्डो या ठिकाणी आपण फवारणी करणार आहोत, जेणेकरून छाटणी करताना ज्या काही आपल्या या ठिकाणी जखमा होतात तर या जखमा भरून काढण्यासाठी, या ठिकाणी कुठलेही फंगल असेल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ नये यासाठी आपण ती 0.5% बोर्डोची फवारणी त्या ठिकाणी आपण करून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपली डाळिंब बागेची छाटणी पूर्ण झालेली आहे का, खाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.